मागील काही वर्षांपासून आमदार सुभाष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जुळे सोलापूर येथील आसरा पुलाची रुंदी वाढवून मिळावी याकरता पाठपुरावा केला होता। संबंधित पुलाची रुंदी वाढवण्याकरता केंद्राची मान्यता देखील मिळाली आहे। मागील 3 महिन्यांपूर्वीच सदर पुलाच्या कामाचा मक्ता देखील निश्चित करण्यात आला, पण प्रत्यक्ष कामाला का सुरुवात होत नाही याची चौकशी करण्याकरता आमदार सुभाष देशमुख हे मंगळवारी पालिका आयुक्तांच्या भेटीसाठी पालिकेत आले होते। आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, आसरा पुलाची रुंदी वाढवण्याकरता पालिका प्रशासनाकडून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाली असून आसरा पुलालगत असणारे अतिक्रमण काढणे, जमिनीवरील वृक्ष पुनर्लागवड करणे आणि पिण्याच्या पाईपलाईन शिफ्टिंगचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही। त्याकरता आवश्यक असणारा निधी कोणाकडून उपलब्ध करून घ्यायचा यावर निर्णय होणे बाकी आहे, म्हणून आसरा पुलाच्या रुंदीकरणाचे काम रखडले असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। हद्दवाड भागातील आसरा पूल आहे, हा छोटा पूल आहे आणि म्हणून माननीय गडकरी साहेबांच्याकडून विनंती करून हा डबल पूल व्हावा, रुंदी वाढवावी याच्यासाठी विनंती केली। त्याप्रमाणे त्यांनी तो प्रस्ताव केलेला आहे। त्याची टेंडर झालेला आहे, ऑक्टोबरच्या आसपास काहीतरी याचं टेंडर झालेलं आहे। टेंडर होऊन सुद्धा 3 महिने झाले नाहीत। संबंधित अधिकाऱ्याला मी 2 दिवसापूर्वी बोलवलं होतं, काय अडचणी आहेत। त्यांनी सांगितलं की महापालिकेकडून काही आम्हाला अडचणी आहेत, महापालिकेनं काही अतिक्रमण असतील ते काढून द्यायचं आहे, काही झाडं आडवी येत आहेत ते काढून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक पिण्याच्या पाईपलाईनची शिफ्टिंग करून द्यायची, असे 3 विषय आहेत। मला असं पिण्याच्या पाण्याच्या शिफ्टिंगला जवळपास 9.5 कोटी रुपये लागत आहेत आणि झाडाच्या बाबतीत जे झाडं ॲक्च्युली कुठं किती गरजेचं आहे तोडणं, विनाकारण झाडाची वृक्षतोड होऊ नये ही मॅडमची भूमिका आहे आणि आवश्यक असेल तर ते झाडं तोडून येते। आणि अतिक्रमणाच्या बाबतीत जर महापालिकेच्या हद्दीत अतिक्रमण झालं असेल तर महापालिकांनी करून द्यावं। रेल्वे विभागाच्या जागेवरती जर अतिक्रमण झालं असेल तर रेल्वे विभागाने द्यावं आणि पाण्याच्या शिफ्टिंगचा जो खर्च आहे 9.5 कोटी, आज महापालिकेची परिस्थिती नाही आणि म्हणून आपण राज्य सरकार असेल किंवा ह्याच्यात जे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि रेल्वे विभागाचा हिस्सा आहे, तर त्या दोन्ही कंपन्याकडून त्याच्यासाठी आपल्याला शिफ्टिंगसाठी काहीतरी करावं लागणार आहे, कारण महापालिका तेवढं खर्च बेअर करू शकत नाही आणि म्हणून आता दोन्ही गोष्टी करून वृक्षता तोडीचं आणि अतिक्रमणचं हे त्यांच्या स्तरावरती करतील। 9.5 कोटी रुपये पाण्याची पाईपलाईन शिफ्ट करायला त्यांचा एक प्रस्ताव तयार करून पाठवतील आणि राज्य सरकार किंवा महारेलच्या ह्याच्यातून बैठक घेऊन कोणी खर्च करायचा तर तो निर्णय झाला की आपल्याला पुढं काम करता येईल, कारण ह्याची निविदा झालेली आहे। त्याच्यामुळे थोडंसं लवकरात व्हावं यासाठी मी आज आलो होतो।